पुणे हिट अँड रन प्रकरणी आज अल्पवयीन मुलाच्या आईला आणि वडिलांना दोघांनाही सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी आता शिवानी अग्रवाल म्हणजेच अल्पवयीन मुलाच्या आईला देखील आता ताब्यात घेतलेला आहे। आज पुणे सत्र न्यायालयात जे आहे त्यांना दोघांनाही हजर करण्यात आलं होतं। यामध्ये जर पाहिलं तर अल्पवयीन मुलाच्या आईने जे आहे ते या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि काल 3:30 वाजताच्या सुमारास या शिवानी अग्रवालला जे आहे ते पोलिसांनी खरं तर अटक केलेली आहे। पहाटेच तिच्या राहत्या घरातून पुणे पोलिसांनी जे आहे ते तिला ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर 3:30च्या सुमारास खरं तर अटक केलं होतं। यामध्ये 3 लाख रुपये जे आहेत ते रक्ताचे नमुने तपासण्यासाठी बदलण्यासाठी जे आहेत ते देण्यात आले होते। ते नेमके कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आले, त्यासोबतच DNA जे आहेत ते या तिन्ही रक्ताच्या नमुन्यांचे ते तपासायचे आहेत। याशिवाय खरे नमुने जे आहेत ते नेमके कोणाला दिले ते बघायचं आहे। अशा विविध गोष्टींचा तपास जो आहे तो खरं तर या पुणे पोलिसांना करायचा आहे। यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ते पुणे पोलिसांकडून मागण्यात आली होती। मात्र 5 जून पर्यंत म्हणजेच पुढील 4 दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी जी आहे ती आता पुणे पोलिसांकडे मिळालेली आहे। यामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती अशी की जो ससूनचा CCTV कॅमेरा आहे ते पोलिसांनी तपासलेले आहेत आणि यामध्ये देखील आणखी आरोपी जे आहेत ते निष्पन्न होण्याची शक्यता देखील आता पोलिसांनी वर्तवलेली आहे। नेमके आणखी कोण याच्यामध्ये आरोपी समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून मोनायनपुरे, सिविक मिरर।